ज्यावेळेस माझी गाडी पार्क करून मी ज्यावेळेस आतमध्ये येत होतो तर मी ज्यावेळेस ते होर्डिंग्स वगैरे जे सजवले होते असं मला वाटत होतं की टेनिस क्रिकेटची टुर्नामेंट नाही, ही लेदर क्रिकेटची IPL आहे असं फील मला आलं होतं. टेनिस क्रिकेटला लेदरचे जे दिवस आणले लेदर क्रिकेटचे, जसं IPL आहे लेदरचं तसं ही ISPL टेनिस क्रिकेटचं आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात IPLचंच फील आलं पूर्ण स्टेडियमला की ह्या टुर्नामेंट्स बघायला गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर सर देखील असणार आहे. बरेच असे मोठे मोठे क्रिकेटर सेलिब्रिटीज असणार आहेत. जे टेनिस क्रिकेटचे ज्या यूट्यूबच्या जे लाईव्ह टुर्नामेंट होतात तिथं कसं प्रेशर नसतं, पब्लिक वगैरे असतं, सगळं फील असतो पण प्रेशर नसतं. पण आता हे कसं पूर्ण स्टेडियम IPLचं फील आलेलं आहे. महाराष्ट्रातलं टेनिस बॉलचं सर्किट आणि बाकीच्या राज्यातलं टेनिस बॉल क्रिकेट सर्किट ह्या दोनमध्ये काय फरक आहे? फरक म्हणजे असं की आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये जे टुर्नामेंट्स होतात 8 ओव्हर 6 ओव्हर आणि खूप चांगले टुर्नामेंट्स भरवतात. आणि मी जसं माझ्या करिअरमध्ये बघितलं, महाराष्ट्रात ज्या टुर्नामेंट होतात ती बाहेरच्या राज्यात एवढ्या होत नाही. तर मग तुझा आवडता शॉट कुठला आहे? माझे 2-3 आवडते शॉट आहेत, ते पब्लिकला खूप आवडतात. एक तर हेलिकॉप्टर शॉट्स, एक ते मी गुडघा टिकून मारतो बैठक शॉट्स, आणि एक स्टेट पंच करतो स्टेप आउटून. या 2-3 शॉट्स माझे खूप आवडतात. हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्ट्यावरती. आज मी टेनिस बॉल क्रिकेटमधल्या खऱ्या अर्थाने सुपरस्टार खेळाडूला घेऊन आलेलो आहे. त्याची वेगळी ओळख मी काहीही करून देणार नाही आहे. नाव फक्त सांगतो, कृष्णा सातपुते आलेला आहे आपल्याकडे. कृष्णा, स्वागत आहे तुझं स्पोर्ट्स कट्ट्यावरती. आणि लगेच सुरुवात करूयात. ISPL सुरू होणार आहे, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. तर एकंदरीतच तामझाम बघता फील कसला येतोय स्पर्धेसाठी? ज्यावेळेस माझी गाडी पार्क करून मी ज्यावेळेस आतमध्ये येत होतो तर मी ज्यावेळेस ते होर्डिंग्स वगैरे जे सजवले होते असं मला वाटत होतं की टेनिस क्रिकेटची टुर्नामेंट नाही, ही लेदर क्रिकेटची IPL आहे असं फील मला आलं होतं. पण खरोखरच थँक्स बोलतो ISPL जे मेन ऑर्गनायझर जे आहेत टीम त्यांची, जी टेनिस क्रिकेटला लेदरचे जे दिवस आणले लेदर क्रिकेटचे, जसं IPL आहे लेदरचं तसं ही ISPL टेनिस क्रिकेटचं आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात IPLचंच फील आलं पूर्ण स्टेडियमला. तर मला खूप आनंद वाटला. प्रत्येक ठिकाणी जसं मी IPLची मॅच बघायला गेलो होतो तसं सेम टू सेम स्टेडियम सजवलेलं आहे. तर मला खूप आनंद वाटला की माझ्या करिअरमध्ये एवढ्या मोठ्या ISPL टेनिस क्रिकेटची स्पर्धा होते. खूप आनंद होतोय, शब्दच नाहीये. थँक्स वन्स अगेन ISPL टीम. येस तू म्हटलास की स्टेडियम सज्ज झालेलं आहे. तर फाल्कन रायझर्स संघाचा तू कर्णधार आहेस आणि पहिला सामना खेळायला तू किती उत्सुक आहेस? खूप उत्सुकता आहे. आणि आमचं नशीब एवढं चांगलं की पहिली मॅच आमची नाही. कारण कसं आहे, आता एवढ्या मोठ्या स्टेजवरती खेळायचं म्हणजे त्यात आता कसं आम्ही यूट्यूबला लाईव्ह टेलिकास्ट झालेला आहे, त्यावेळेस काय वाटत नव्हतं. पण आता ही स्टेडियममध्ये आणि लाईव्ह TV वरती दिसणार आहे, सोनीवरती. त्याच्यामुळं सगळेजण हे आयोजन बघता, हे बघता, प्रत्येक खेळाडू प्रेशरमध्ये असणारच आहे. तर आम्हाला आणि ह्या टुर्नामेंट्समध्ये बरेच काय असे नवीन नियम आलेले आहेत. तर त्या संदर्भात पहिल्या मॅचमध्ये थोडीशी गडबड झाली असती तर ती पहिल्या मॅचमध्ये काय कसं फोकस करून आम्ही त्याच्यावरती प्लॅन करू शकतो. तर असं आमचं प्लॅन आहे. म्हणजे पहिली मॅच बघून सगळ्या गोष्टी आम्ही ठरवणार. तू म्हणलास की यूट्यूबवरती सामने लाईव्ह टेलिकास्ट होतात, आता स्टेडियममध्ये हे होणार आहे. तर ह्याच्यातला तुला फरक काय वाटतो की माध्यम सेमच आहे? म्हणजे सोनीवरती स्पर्धा दिसणार आहे, यूट्यूबवरती स्पर्धा दिसते, पण याचं प्रेशर वेगळं का वाटतं? प्रेशर वेगळं म्हणजे असं की जे टेनिस क्रिकेटचे ज्या यूट्यूबच्या जे लाईव्ह टुर्नामेंट होतात तिथं कसं प्रेशर नसतं, पब्लिक वगैरे असतं, सगळं फील असतो पण प्रेशर नसतं. पण आता हे कसं पूर्ण स्टेडियम IPLचं फील आलेलं आहे. परत सोनीवरती लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. परत हे जेवढं बी जे क्लायमेट बघून नवीन एखादा प्लेअर तो अंडर प्रेशर असणारच आहे. आणि मी जसं आलो तसं हे सगळं बघून ज्यावेळेस ग्राउंडमध्ये जाईल त्यावेळेसच कळलं की अंडर प्रेशर आहे की नाही. पण असं मला वाटतं की माझ्या अनुभवानुसार की अंडर प्रेशर खेळणार प्लेअर ते प्लेअर. कारण 10 ओव्हरची मॅच आहे, आम्ही शक्यतो 8 ओव्हर 6 ओव्हरच्या मॅच खेळतो. पण 8 ओव्हरच्या मॅचला कसं विकेट टिकवायचं, कसं शेवटपर्यंत घेऊन जायचं. आणि आता कसं ऑल इंडियातले सगळे बॉलर्स असणारच सामने, सगळे जेवढे बी चांगले चांगले क्रिकेटर्स आहेत. त्याच्यामुळं सगळ्यांना एवढे मोठा प्लॅटफॉर्म भेटला नव्हता. त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रेशरमध्ये 100% कोण ना कोण खेळणार. पण मग कृष्णाला प्रेशर जाणवतं का? इतरांपेक्षा तो इतका अनुभव आहे की त्याला प्रेशर जाणवत नाही आता? ॲक्च्युली कसं आहे, आता मी एवढं जवळजवळ 20-22 वर्षाचा माझं करिअर आहे क्रिकेटचं. तर त्याच्यामध्ये मी
म्हणजे कधी प्रेशरमध्ये खेळलेलो नाही, परंतु थोडासा आज माहोल थोडासा, आणि त्यात कसं आहे कर्णधार पद आहे फाल्कन रायझर्स हैदराबाद टीमचं, त्यावेळेस सगळ्यांना घेऊन खेळायचं, हे सगळा माहोल थोडंफार प्रेशर असणारच आहे, पण पहिल्या मॅचमध्ये आम्ही कमबॅक करू, प्रेशर घालवण्याचा जो बी असेल ते. क्या बात आहे. तू म्हटलास भारतातले बॉलर्स असणार आहेत, म्हणजे तू इतक्या स्पर्धा खेळलायस, सुप्रीमो आणि असेल. विषय म्हणजे असं की ह्या टुर्नामेंट्स बघायला गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर सर देखील असणार आहेत, बरेच असे मोठे मोठे क्रिकेटर सेलिब्रिटीज असणार आहेत, त्याच्यामुळे थोडंफार प्रेशर असणारच. पण तू मग सचिन तेंडुलकरने आधी तुझा खेळ कधी बघितलाय का? पहिल्यांदा त्यांच्यासमोर खेळताना काय फिलिंग असेल? ते नाही सांगू शकत मी कोणाच्या तोंडून पण ऐकलं नाही, पण सचिन सरांची जी पदवी मला भेटलेली आहे, जी पब्लिकनंच दिलेली आहे, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, तर खरोखरच खूप भारी वाटतं मला. म्हणजे एक बोलायचं झालं तर एक गॉड ऑफ क्रिकेट माझी बॅटिंग बघणार, एक गॉड ऑफ टेनिस क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळणार, ती एक वेगळाच फील आहे. माझं नशीब चांगलं आहे की सचिन सर देखील माझी बॅटिंग बघतील. क्या बात आहे. म्हणजे तुला त्यांना भेटायचा आधी कधी योग आलाय आणि त्यानंतर त्यांच्यासमोर खेळायचा? नाही, माझं एक स्वप्न होतं की त्यांना भेटण्याचं, पण ती ह्या टुर्नामेंटचं स्वप्न पूर्ण होईल. क्या बात आहे. तू आधी म्हटलास बोलताना की भारतातले सगळे बॉलर्स याच्यात दिसणार आहेत, भारतातले खेळाडू असणार आहेत, तर आपले सुप्रीमो असेल किंवा स्वर्गीय रतनबाबू टुर्नामेंट असेल, तर ह्या सगळ्या टुर्नामेंटपेक्षा ISPL कशी वेगळी आहे? कारण की भारतभरातले प्लेयर्स येणार आहेत, तर त्या दृष्टिकोनातून कसं बघतोस? आता रतनबुवा ट्रॉफी झालं, सुप्रीमो ट्रॉफी झालं, आता ह्या स्टेडियमला नाझीमुल्ला ट्रॉफी झाली, ती सगळ्यात टॉपची टुर्नामेंट ठरली आहे माझ्या नजरेमधून. तर ह्या 2-3 टुर्नामेंट माझ्या नजरेमध्ये टॉपच्या टुर्नामेंट होत्या, आणि त्यात ही ISPL आली नवीन संकल्पना. पण ही मला वाटतं हे सगळं बघून ह्याला तोडच नसणार आहे, तोडच नसणार आहे. एक नंबरही टुर्नामेंट होणार आहे, आणि प्रार्थना करतो देवाला की ही ISPL कंटिन्यू चालू राहू. येस, तू म्हटलास की ही स्पर्धा जबरदस्त होणार आहे. महाराष्ट्रात आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, पुणे आहे, कोकणात स्पर्धा होते, तर महाराष्ट्रातलं टेनिस बॉलचं सर्किट आणि बाकीच्या राज्यातलं टेनिस बॉल क्रिकेटचं सर्किट, ह्या दोनमध्ये काय फरक आहे? फरक म्हणजे असं की आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये जे टुर्नामेंट्स होतात 8 ओव्हर 6 ओव्हर, आणि खूप चांगले टुर्नामेंट भरवतात. आणि मी जसं माझ्या करिअरमध्ये बघितलं, महाराष्ट्रात ज्या टुर्नामेंट होतात ती बाहेरच्या राज्यात एवढ्या होत नाहीत. अरेंजमेंट झालं, सगळ्या गोष्टी झालं, जे इथं आपल्या महाराष्ट्रात म्हणजे मुंबई झालं, खास करून मुंबई पुणे खूप चांगल्या टुर्नामेंट होतं. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी झाली, गोव्याची ट्रॉफी झालं. गोव्याची एक चांगली एक ट्रॉफी असते, ती एक माझ्या नजरेमध्ये खूप चांगली आहे. पण मला नाही वाटत की महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यामध्ये महाराष्ट्रासारख्या टुर्नामेंट ऑर्गनाईज होत असतील. आणि मग तुझी खेळण्यासाठी सगळ्यात आवडती टुर्नामेंट कुठली? माझी 2 टुर्नामेंट असतात, एक तर 3 टुर्नामेंट असतात म्हणजे मला जी आवडतं. एक तर सुप्रीमो ट्रॉफी, रतनबुवा ट्रॉफी, आणि चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरी. बेस्ट. आणि 3 ट्रॉफी मला खूप आवडतं. या तिन्ही मधली अशी कुठली एक आठवण आहे का? म्हणजे तुझ्या अनेक आठवणी असतील, हजारो आठवणी असतील मॅच काढल्याच्या, मॅच जिंकल्याच्या, पण या 3 स्पर्धांमधली अशी कुठली आठवण आहे का जी तुझ्या कायम लक्षात राहते की बाबा या आठवणींनी माझा खेळ बदलला, माझं आयुष्य बदललं, अशी कुठली ट्रॉफी आहे का? अशा लाईफमध्ये खूप ट्रॉफ्या झाल्यात, पण त्यातला एक किस्सा मी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचा सांगतो. मी कलकत्त्याला मॅचला गेलो होतो, आणि आमची टीम तिथं सेमीफायनलला पोहोचली होती. तर मला बोलवून घेतलं तिकडून सेमीफायनल फायनलसाठी. तर सेमीफायनलच्या मॅचला आमची स्थिती खूपच गंभीर झाली होती. 4-5 विकेट गेले होत्या 15-16 रनावरती. तर तिथं मी जाऊन एकट्याने 50 मारली होती. क्या बात. आणि 60 रन सेमीफायनलला मारले होते, आणि फायनलला काहीतरी 40-45 रन केले होते. तर त्या माझ्या 2 इनिंगवरती आम्ही ती फायनल जिंकलो, आणि तिथं मला मॅन ऑफ द सिरीजची रॉयल एनफिल्ड बुलेट भेटली होती. बेस्ट. म्हणजे रॉयल एनफिल्ड एक झाली. म्हणजे आवडते बाईकचा शौक तुला पण आहे? माझ्या करिअरमध्ये 22 बाईक भेटल्यात मला. 3 बुलेट भेटल्या, एक R15 स्पोर्ट्स बाईक भेटली, बाकी इतर बाईक अशा भेटलेल्या. त्याच्यामुळं आवड तर खूपच आहे. आवड तर खूप आहे. म्हणजे MS धोनीला जसा भारतीय क्रिकेटचा बायकरमॅन म्हणतात, तसं तुला आता हळूहळू ती ओळख निर्माण करायची का? तुला गॉड ऑफ टेनिस क्रिकेट ही मला गॉड ऑफ क्रिकेटचं जे नाव भेटले ना, ती खूप पुष्कळ आहे. ह्याच्या वरती कुठलं नाव नको आहे मला, कारण खूप ही स्टॅम्प जो लागलाय तो एक नंबर आहे, तो भारीच वाटतं ते. जबरदस्त. या स्पर्धेतलं तुझं गोल काय आहे? ह्या स्पर्धेमध्ये माझं एक टार्गेट आहे. आमच्या टीम मॅनेजमेंटने फाल्कन रायझर्स हैदराबाद टीमनं जे माझ्यावर कॅप्टन्सीचं जे मोठा भार दिलेला आहे, तर माझं एकच स्वप्न आहे की माझ्या कॅप्टन्सीखाली ही ISPLची टुर्नामेंट चॅम्पियन व्हायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय, आणि
जसं टीम कॉम्बिनेशन बघायला गेलं तर सर्वांची एक पोल टाकला होता आम्ही मध्यंतर की कोण चॅम्पियन होऊ शकतं. तर पब्लिकचा पोल देखील आला की तुमचं बॉलिंग अटॅक बॅटिंग अटॅक खूपच एक नंबर आहे, त्यामुळे तुम्हीच चॅम्पियन होऊ शकता. तर असा कॉन्फिडन्स तर आम्हाला देखील आहे, बाहेरच्यांना देखील आहे, माझे जेवढे फॅन्स क्लब असतील. तर प्रयत्न करू, कारण माझं एक स्वप्न आहे ISPL टुर्नामेंट चॅम्पियन व्हायचं, हीच माझं ध्येय असणार. ISPL स्पर्धा पहिलं वर्ष आहे, पुढे जाताना तू टेनिस क्रिकेटकडे कसं बघतोस आणि तू इतकी वर्ष खेळतो आहेस, तर ह्या इतक्या वर्षात टेनिस क्रिकेट बदललेलं तू कसं बघितलंस? ॲक्च्युली कसं पहिलं टेनिस क्रिकेट ज्यावेळी सुरुवात केली होती मी, म्हणजे एक 4-5-6 वर्षापूर्वीचा काळ सांगतो, टेनिस क्रिकेटला एक चांगल्या नजरेने बघत नव्हते. बरेच असे क्रिकेटर्स असो किंवा लेदर क्रिकेटर असो, तर बरेच म्हणायचं हा धुळीतला गेम आहे, ह्याच्यात काय नसतं, करिअर वगैरे काय नाही. पण जसं जसं क्रिकेट कालावधी बदलत गेला तसं सर्वजण लेदर प्लेयर देखील इकडं येत राहिले आणि त्यात ती ISPL प्लॅटफॉर्म आलाय, तर सगळे लेदरचे प्लेयर देखील सर्वांनी फॉर्म भरून ISPLसाठी सिलेक्ट झालेले. तर मला नाही वाटत की आता टेनिस क्रिकेटला खालच्या दर्जाचं कोणी समजणार म्हणून. आता ही एक ISPL म्हणजे एक आता लेदरच्या बरोबरीला आले आणि काही दिवसांनी जेवढे बी IPLचे फॅन्स क्लब असो किंवा जेवढे बी लेदरचे जे फॅन्स क्लब असेल ते देखील आता टेनिस क्रिकेटला आकर्षण वाढणार आहे ह्या टुर्नामेंट्समुळे. लेदर बॉलवरले क्रिकेटर्स जे आहेत जे आता टेनिस बॉलमध्ये येत आहेत, तर त्यांचा जो अनुभव आहे लेदर बॉल क्रिकेटचा, तो त्यांना उपयोगी पडेल का? तुम्ही जे इतके वर्ष टेनिस बॉल खेळतात, लेदरचे प्लेयरचं मी बघितलं आता 1-2 लेदरचे प्लेयर आहेत काश्मीरची माझ्या टीममध्ये. त्यांची बॉलिंग जो टाकण्याची शैली आहे, बॅटिंगची शैली आहे. आता कसं टेनिस क्रिकेटमध्ये कसं लेदरला कसं एकदम स्ट्रेट बॅट ठेवून सगळं खेळावं लागतं. टेनिसला कसं आलं की मार्कवर रिव्हर्स हे टेनिस क्रिकेटमध्ये चालतं, हे लेदरमध्ये नाही. तर ते 1-2 प्लेयर होते आमच्या टीममध्ये, नेटमध्ये मी बघितलं त्याला खेळताना, ते असे खेळत होते. मग त्याच्यामुळं मला असं वाटतं की लेदर जेवढे बी प्लेयर्स सहभागी झालेले त्याला थोडं अवघडच जाणार आहे, टफ जाणार आहे. कारण लेदर कसं इझी गेम आहे, नुसता पंच केला तरी बाउंड्रीपर्यंत जाऊ शकतो. ह्याला पूर्ण ताकदीचा गेम आहे. आता टायमिंग जुळला पाहिजे त्यांना, ते जमणार नाही. परंतु माझं सांगण्याचं एकच दृष्टिकोन आहे की लेदरवालीच देखील आता टेनिसकडे यायला लागले ते ISPLच्या टुर्नामेंटमुळे. येस, आणि तू म्हटलास की टेनिस बॉलला बॅट आडवी घुमवायला लागतं, मग तुझा आवडता शॉट कुठला आहे? माझे 2-3 आवडते शॉट आहेत, ते पब्लिकला खूप आवडतात. एक तर हेलिकॉप्टर शॉट्स, एक ते मी गुडघा टेकून मारतो बैठक शॉट्स, आणि एक स्टेट पंच करतो स्टेप आउटून. या 2-3 शॉट्स माझे खूप आवडतात. क्या बात आहे. म्हणजे इथं स्टेडियमवरती कुठला शॉट बघायला मला? मी आता नाझीमुल्ला ट्रॉफीला बेस्ट बॅट्समन माझे एक 6 रनासाठी गेलं, पण पूर्ण टुर्नामेंट मी जी बॅटिंग केली आहे, माझे जेवढे बी आवडते शॉट आहेत ती बैठक मी झोपून पडून मारतो. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल ते देखील मारलेला आहे. हेलिकॉप्टर शॉट तर 1 मिलियन 2 मिलियन पर्यंत गेलेला आहे इथला माझा रील्स. तर बरेच काही शॉट्स लागले इथं, स्टेप आउट, कव्हर पॉईंट, कव्हरचे शॉट, पॉईंटवरून शॉट, बरेच काय बाउंड्री एकदम बघण्यासारखे. आणि नक्कीच माझ्या इंस्टाग्रामवरती बघितलेलेच सर्वांनी प्रत्येक व्हिडिओज माझे ह्या स्टेडियमचे. आता जी नाझीमुल्ला ट्रॉफी झाली 1 मिलियनच्या पुढेच गेले आहेत माझ्या व्हिडिओला व्ह्यूज. क्या बात आहे. म्हणजे सुपला शॉट आणि सूर्या यादव चांगला खेळतो का कृष्णा खेळतो? ॲक्च्युली सुपला शॉट सूर्यानीच आणलेला आहे. पण खरोखर आता टेनिस क्रिकेटला आता कसं आहे, जो स्पीड असतो तो सुपला शॉटला लेदरवरतीच ठीक आहे, लागला की 6 वगैरे जाऊ शकतो. पण टेनिसला कसं आहे, आपटला की मिडल जरी झाला तरी सर्कल खूप मोठं असतं, ते हातात जाण्याचे चान्सेस असतात. ते शक्यतो 10% लोकच प्लेयर यूज करतात. मी सुद्धा करतो, कधी करतो ज्यावेळेस फास्ट स्किट विकेट असेल, बॉल पडला की सटकीने निघून जातो. मग त्यावेळेस आडवे शॉट, समोर शॉट जर नसेल लागत तर मग ती शॉट मी शेवटला उपयोग करतो. ते सुद्धा माझे 2-3 शॉट व्हायरल झालेले आहेत सुपला शॉटचे. बेस्ट. तर कृष्णाचे शॉट्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो काय जबरदस्त हे करतो, आणि मला खात्री आहे की ISPL मध्ये तो मैदान गाजवून ठेवणार आहे. तर आणि लवकरच आशा करूयात की कृष्णा स्पोर्ट्स कट्ट्यावरती परत गप्पा मारायला येईल. आत्ता मात्र आम्ही थांबतोय. तुम्हाला आजचा कृष्णाबरोबरच्या गप्पा कशा वाटल्या हे आम्हाला जरूर सांगा. कृष्णाला परत स्पोर्ट्स कट्ट्यावर आणायचं असेल तर ह्या व्हिडिओवरती 100, 1000, लाखो कमेंट्स करा, जेणेकरून कृष्णा आपल्याकडे येईल. कृष्णा, तू वेळ देऊन स्पोर्ट्स कट्ट्यावरती आलास त्याबद्दल तुझे आभार. लवकरच तुझ्याबरोबर पुन्हा निवांत गप्पा मारूयात. ISPLसाठी तुला शुभेच्छा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे जरूर सांगा, कमेंट्स करा, लाईक करा, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर सगळीकडे. आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.